महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुप्रीम कोर्टाचा निर्णय वर्गीकरणाच्या संदर्भात लागला होता किंवा लागला आहे, त्याला अनुसरून जस्टिस बदर साहेबांची एक समिती स्थापन करण्यात आली। मुळात आंध्र प्रदेशच्या जुन्या निर्णयाप्रमाणे वर्गीकरण करण्याचा अधिकार जो आहे हा राज्य शासनाचा नाही, तो पार्लमेंटचा आहे असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। SC ST ची जी यादी आहे त्या यादीमध्ये काहीही बदल करायचा असेल तर तो अधिकार हा पार्लमेंटला आहे। पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने तो अधिकार घेतला आणि त्यांनी निर्णय दिला। वर्गीकरणाच्या संदर्भात कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। परंतु ते वर्गीकरण कसं झालं पाहिजे, कास्ट वाईज सबकास्ट वाईज झालं पाहिजे की ज्या पद्धतीने JNU सारख्या इन्स्टिट्यूशन्स आहेत की त्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये सुद्धा आणि जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा काही प्रिन्सिपल्स पाळून इक्वल डिस्ट्रीब्युशनच्या तत्वावरती ते त्या ठिकाणी राबवतात अशी असणारी परिस्थिती आहे। दुर्दैवाने मी असं म्हणेन की जस्टिस बदर यांची समिती जी आहे या समितीने काही एक्सपर्ट्स, संस्था किंवा लोक इन्व्हॉल्व करून घेतलं नाही, तर सरसकट त्यांनी 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 10 असं डिव्हिजन एक क्लब करून डिव्हिजन करून ते मोकळे झाले। ते डिव्हिजन सायंटिफिक आहे की नाही याचं तपासण्यात आलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। मी दुर्दैवाने असं म्हणेन की ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाकडून कळवण्यात आलं की 17 आणि 18 तारखेला कॅबिनेट सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली 3 जणांची समिती ही बदर ज्युडिशियल कमिटी जी बदर साहेबांची आहे तिला एक्झामिन करेल, त्यावेळेस विरोध व्हायला सुरुवात झाला। याचं कारण की बदर समितीचा अहवाल अजून प्रसिद्ध झाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा नेमकं त्या अहवालामध्ये काय आहे, उडत उडत जी काही माहिती आलेली आहे त्याच्याचवरती वर्तमानपत्रामध्ये घातल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे एक प्रचंड मोठा असणारा असंतोष निर्माण झालाय। आणि या असंतोषाला लक्षात घेता कालच शासनाने जी काही समिती 17-18 तारखेला एक्झामिन करून अहवाल देणार होती तिला 1 महिन्यावरती ढकललंय अशी असणारी परिस्थिती आहे। शासनाला आमच्या असणारी विनंती आहे की बदर कमिटीचा अहवाल हा पहिल्यांदा जाहीर करा। बदर कमिटीच्या कशा रीतीने त्यांनी असणारं विभाजन केलंय याचं त्यांनी असणारं पब्लिश झालं पाहिजे।
त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या SC आणि ST मध्ये येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या जाती आणि जमाती आहेत त्याच्यापैकी कुठल्या अधिक मोठ्या प्रमाणात अनरिप्रेझेंटेटिव्ह आहेत याचं तपासलंय का, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. तो जर तपासला नसेल तर फक्त एरिथमेटिकली म्हणजे गणिताच्या जोरावरती हे 4 ह्याच्यात, हे 4 ह्याच्यात, हे 4 ह्याच्यात आणि त्यांच्यामध्ये 13% जर डिव्हिजन केला असेल तर हे सायंटिफिक आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. तेव्हा एका चांगल्या विषयाचा खोबरं हे शासनाने केले अशी असणारी परिस्थिती आहे. तमाम असंतोष जो आहे, आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. जनता ही असताना जयंती साजऱ्यामध्ये गुंतलेली आहे. एकमेकांना असताना जयंतीच्या शुभेच्छा देत आहेत. परंतु जयंती जशी संपली तसा महाराष्ट्रामध्ये आगडोम उसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अगोदर कर्नाटक राज्याने एक्झॉस्टिव्हली जे पालन केलं ते महाराष्ट्र शासनाने पालन केलं तर असंतोष वाढणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. सायंटिफिक रीत्याने जर त्याचा अभ्यास न करता झाला तर पूर्णपणे असंतोष वाढण्याची शक्यता आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा शासनाने, मी असं मानतोय की जपून पावलं टाकावी. एका बाजूला खाडीच्या युद्धामुळे शॉर्टेज होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक तणाव होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे असा आग्रह आमचा महाराष्ट्र शासनाला आहे. अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्तरावरती असणारी चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे. मी एवढंच नमूद करू शकतो की जे काही मला बदर रिपोर्टच्या संदर्भातला माहिती मिळालेली आहे तो बदर रिपोर्ट न्याय देण्याच्या ऐवजी ज्यांची प्रगती झाली आहे त्यांना कन्सॉलिडेट करणं आणि उरलेल्यांना बाहेर टाकणं हाच त्याच्यातला मेन मुद्दा त्या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून मला असं वाटतंय की हा शासनाने वेगवेगळ्या सायंटिफिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, टाटा सारखी इन्स्टिट्यूशन्स आहे, टाटा सायन्स सारखे इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याच्यानंतर असणारा स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ इंडिया म्हणून असणारा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा स्वतः एक संस्था आहेत. अशा संस्थांना कर्नाटक सरकारने इन्व्हॉल्व करून त्याचा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी उभा केला. माझं असं म्हणणं आहे की आमच्या असणारा बदर समितीला विरोध आहे. तो विरोध आमचा कायम राहणार, कारण का सायंटिफिक स्टडी घेऊन तुम्ही असणारा बाहेर पडलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. शासन याच्याकडे गांभीर्याने बघेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी बाळगतो. ते मी एक लक्षात घ्या की त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं बेसिक इश्यूच आहे आणि तो बेसिक इश्यू आता उभा राहिला. तो आतापर्यंत म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल की आतापर्यंत उभा राहिला नाही. चला, सुप्रीम कोर्टाने दिला निर्णय मान्य करा म्हणून असं जी एक भावना झाली होती
हा सायंटिफिक न केल्यामुळे आता बेसिक प्रश्न उपस्थित राहणार आहे. संविधानच असं म्हणतंय की SC STच्या यादीमध्ये हा बदल करायचा असेल तर तो बदल फक्त पार्लमेंटच करू शकतं, उरलेलं कोणीच त्या ठिकाणी करू शकत नाही. हा बेसिक मुद्दा म्हणजे ज्याला म्हणता येईल आपल्याला की लोकांनी सोडून दिलेला मुद्दा हा पुन्हा मुद्दा असताना उपस्थित झाला असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि चांगल्या कामाला असताना शासनानेच खो घातला अशी असणारी परिस्थिती आहे. पण आता जी समिती आहे त्या कमिटीला 1 महिन्याचं अजून एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. तुम्ही कुठले असे मुद्दे आहेत की तुम्ही असं म्हणाला की तुम्हाला काही मुद्दे त्यातले कळले आहेत ज्याच्यामध्ये अडचण असल्याचं तुम्हाला दिसून येतं की त्या अयोग्य पद्धतीने असे कुठले मुद्दे ते एक लक्षात घ्या की तुम्ही जे अबकडद केलं आणि त्या अबकड केल्यानंतर ज्यांचा तुम्ही त्या ह्याच्यामध्ये समावेश केलेला आहे त्या समावेशचा प्रिन्सिपल काय, त्या समावेशचा आधार काय, तर काही नाही. दुसरं असं आहे की बदर कमिटी ही ज्युडिशियल कमिटी आहे आणि चीफ सेक्रेटरीची जी कमिटी आहे ती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी आहे. अजूनपर्यंत माझ्या कायद्याच्या नॉलेजप्रमाणे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी ही ज्युडिशियल कमिटीला ओव्हररूल करू शकते असं कुठं नियम नाही. उलट ज्युडिशियल कमिटी ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीला ओव्हररूल करू शकते अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा जो कायद्याचा मुद्दा आला तो त्याच्यातला महत्वाचा आहे मी असं मानतो. चौथा जो आहे, तिसरा जो आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा अजून रिपोर्ट पब्लिशच नाही आहे, डिबेटच झालेला नाही आहे किंवा न डिबेट झालेला रिपोर्ट किंवा न पब्लिश झालेला रिपोर्ट हा शासन कसं म्हणू शकतं की आम्ही त्याला मान्य करतोय. गॅझेट झाल्याशिवाय शासन कुठलाही रिपोर्ट इथे एक्सेप्ट करू शकत नाही असं ब्रिटिश काळापासून आलेलं आहे. चौथा मुद्दा जो आहे मी जसं म्हणालो की ह्याचे जे स्टेक होल्डर्स आहेत, क्लासिफिकेशन केलेले स्टेक होल्डर्स आहेत, त्यांच्याशी बसून तुम्ही बोललेला आहात का? पार्लमेंटनी करणं म्हणजे जनतेने करणं असं मी त्या ठिकाणी मानतो. कोर्टाने करणं म्हणजे 5-6 डोक्यांनी करणं असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा ही 5-6 डोकी सुपिरियर डोकी आहे असं मी मानायला तयार नाही. याचं कारण की त्यांच्यामध्येच मतभेद आहे. अर्ध असं म्हणते की आपल्याला अधिकार नाही आणि एक जण त्यांच्या बाजूला गेला म्हणून असताना त्या ठिकाणी म्हटलं जाते की आपल्याला अधिकार आहे. तेव्हा हा जो समजूतदारपणे मार्ग निघाला असता त्याचा खो आता कोणी घातला असेल तर महाराष्ट्र शासनाने घातला आणि एकमेकांच्या विरोधात SC STला सब क्लासिफिकेशन करून उभं केलंय असं मी त्या ठिकाणी मानतो. माझं काहीच बोलणं झालेलं नाही मुख्यमंत्री. नाही, आता मला असं वाटतं की ठिकठिकाणचे असणाऱ्या हे आहेत पण मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं भेट मागणार आहे. आतापर्यंत आपण बघितलं की एखादी कास्ट आहे शेड्यूल कास्टमध्ये बऱ्या प्रमाणावर पुढे आलेली आहे आणि बाकीचे असून जसेच्या तसेच आहे असं एखादं काही उदाहरण नाही. माझं म्हणणं असं आहे की हेच जे आपण म्हणतोय की एखादा दुसरा पुढे आलेला आहे आणि उरलेले मागे आलेले आहेत, यालाच माझ्या अंदाजानं कर्नाटकमधलं ज्यावेळेस सायंटिफिक स्टडी बाहेर पडली
त्यावेळेस ही वस्तुस्थिती खरी नाही आणि म्हणून त्यांनी असणारं मग इन्स्टिट्यूशन्स इस्टॅब्लिश केल्या आणि इस्टॅब्लिश करून नेमका पाठीमागे कोण राहिलेला समूह आहे याचा त्यांनी स्टडी केला आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा प्रोग्रेसिव्ह कोण झालं त्याला असं त्याच्यापेक्षा प्रोग्रेसिव्ह कोण झालं त्यांनी आणि सगळ्यात प्रोग्रेसिव्ह कोण झालं याचं त्यांनी कास्ट वाईज कॅटेगरायझेशन नाही केलं. त्यांनी कास्ट वाईज स्टडी केली त्याच्याबद्दल हे नाही, पण त्यांनी एकाच ब्रॅकेटमध्ये त्यांना घातलं नाही. तर त्यांनी करताना लिस्ट डेव्हलप असा जो आहे त्याचा एक वर्ग केला, त्याच्यानंतर अजून लिस्ट डेव्हलप दुसरा वर्ग केला, त्याच्यापेक्षा अजून लिस्ट डेव्हलप त्याचा वर्ग केला आणि लिस्टच एकदम डेव्हलप असा त्यांनी वर्ग केला की जेणेकरून सामान्य माणूस असेल, कोर्ट असेल किंवा इतर कोणी असेल त्याला दिसलं पाहिजे की हा जो वर्ग आम्ही अ ब क ड केलेला आहे तो अ वर्ग जो आहे त्या अ वर्गामध्ये ज्यांना आम्ही इन्क्लूड केलेला आहे त्यांची प्रगती ही फक्त 15%च झालेली आहे. ब मध्ये आम्ही जो केलेला आहे त्याची असणारी 30% झालेली आहे. ड मध्ये केलेला आहे त्याची फक्त असताना 40% झालेली आहे. म्हणजे त्यांनी प्रोग्रेसिव्हली मागासलेला जो आहे त्याचं त्यांनी वर्गीकरण केले. त्यांनी नुसतं ही जात ही जात ही जात ही जात असं करून त्यांनी केलेलं नाही. असं आहे माझं म्हणणं आहे का कर्नाटकला 3 महिन्याचा कालावधी लागला. तुम्हाला हा कालावधी द्यावाच लागतो. याचं कारण असं आहे की तुम्हाला ज्या समूहाला मिळालेलं नाही त्या समूहापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. आता त्या समूहापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला हा स्टॅटिस्टिकल डेटा असणं अत्यंत महत्वाचं आहे. नाही तर माझं जे काही इनिशियल रीडिंग झालं ते म्हणजे विदिन दी सेम कास्ट पॅरलल कास्ट असं मी म्हणणार नाही, विदिन दी सेम कास्ट जो बाहेर राहिला तो बाहेर राहिला, जो आतमध्ये राहिला तो आतमध्ये राहिला, अशी असणारी परिस्थिती या बदल समितीने केली. माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला आता जर करायचं असेल तर तुम्हाला असणाऱ्या ह्या गोष्टी करणं सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का मुळात मी असं म्हणेन आरक्षण हे विकसित नाही, डेव्हलपमेंट नाही. आरक्षण हे रिप्रेझेंटेशन आहे. शासन स्वतःचं डेव्हलपमेंट जबाबदारी झडण्यासाठी ते आता त्या ठिकाणी होणार आहे. शासनाच्या ह्या धोरणामुळे आता असणारं एक नवीन वाद जो सुरुवात होईल तो मी आपल्याला असं सांगतो की त्याची चर्चा सुरुवात झालेली आहे की जे प्रिन्सिपल तुम्ही असणारा SC आणि ST ला लावलेला आहे आणि OBC ला लावलेला आहे की जो प्रगत झाला त्याला बाहेर काढा, उरलेले 50% जे आहेत त्या उरलेल्या 50% हे प्रिन्सिपल लागणार आहे की नाही जनरलमध्ये, ही आता चर्चा सुरुवात झाली आणि जून महिन्यामध्ये या संदर्भातलं पेटिशन्स दाखल झाले मुंबई हायकोर्टामध्ये. तर माझं म्हणणं असं आपण ज्याला म्हणतो की आश्चर्य त्या ठिकाणी मानू नये. म्हणजे जो निर्माण होणारा प्रश्न नव्हता तो शासनाने केला असं मी त्या ठिकाणी मानतो. आम्ही ह्या समितीला विचारत नाही. बदल समितीने लोकांना बोलवावं तरच त्याला मिनिंगफुल चर्चा राहील.
मी जसं म्हणालो की चीफ सेक्रेटरीची कमिटी ही ज्युडिशियल कमिटीची अंडर असते आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी ही ज्युडिशियल कमिटीच्या अंडर नसते, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा जो आयवॉश आहे त्याला आम्ही असणारा भीक घालत नाही. सर, सर्वपक्षीय आंबेडकरी नेत्यांना एकत्र याल या विषयी आवाहन केलं. राहिले कोण शिल्लक राजा माझ्याशिवाय? सगळे एक तर घरी बसलेले आहेत, नाही तर अल्ला प्यारे झालेले आहेत. ऍक्च्युली प्रश्न हाच होता की आज नेमकी जयंती आम्ही आज जयंतीच्या दिवशी मी हा घेतला. याचं कारण सांगतो की जे काही मला वेगवेगळ्या SC वर्गातून असणारं जे काही रिपोर्ट्स यायला लागलेत ते म्हटलं जयंती होऊन जाऊ द्या, मग आम्ही बघतो. तेव्हा जयंतीच्याच दिवशी मला ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली आणि उद्रेक होऊ नये या दृष्टीने मला त्याच्यामध्ये लक्ष घालायचे. माओवादी विडमा त्याचं गाणं होतं, त्याच्यावर नृत्य सादर केलं गेलं आणि त्याच्यामुळे सरकारी कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीनं नक्षलवादाचा उदो केल्या गेल्यामुळे नवीनच वाद निर्माण झाला. माझ्या अंदाजाने इथला असणारा नक्षलवाद कायदेशीर बॅन आहे का? मी अजून तरी कायदेशीर नक्षलवाद बॅन झालाय असं कुठेच वाचलेलं नाही. त्याच्यामुळे जे बॅन नाही ते मोकळं आहे. म्हणजे हे विद्यार्थी पण गडचिरोलीचे होते. ते मुळात माझं म्हणणं असं आहे की शहरी भागातला माणूस अत्यंत मूर्ख आहे, अत्यंत मूर्ख आहे तो, आणि म्हणून त्याला असणारा नक्षलवाद का पनपला याची त्याला जाणीवच नाही. शहरातलं येणारं पाणी, शहरामधल्या फॅक्टरीना येणारं रॉ मटेरियल आणि इथलं असणारं पर्यावरण, या तिन्हीचं जतन कोण करत असेल तर तो ट्रायबल झोन जे आहे ते ट्रायबल झोन त्याला असणारं हे करतात. मी इथल्या असणाऱ्या सर्व मध्यमवर्गीयांना म्हणणार आहे की तुम्ही 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल संविधानाचं वाचा. ते वाचल्याशिवाय तुम्हाला असणारं या देशामध्ये उग्रवादी का निर्माण झाले याचं तुम्हाला कळणारच नाही. 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल याच्याप्रमाणे ज्याला ट्रायबल झोन्स आपण म्हटलेलं आहे त्या ट्रायबल झोनमध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्याचा अधिकार चालत नाही. त्यांचं स्वतःचं असणारं काउन्सिल हे उभं करावं लागतं आणि हे सगळे एरिया डायरेक्टली प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या रूल खाली आहेत. मी मुद्दामून असणारा मूर्ख हा शब्द वापरलेला नाही, जाणीवपूर्वक वापरलेला आहे. आदिवासी इलाका हा ब्रिटिशांच्या ताब्यातही नव्हता. त्यांनी बाहेरच्या बाजूने असणारा विळखा घालून त्याला असणारा आतमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्याचं राज्य चाललेलं होतं. संविधानाने ही भावना लक्षात घेत ट्रायबल झोन्स तयार केले आणि त्या ट्रायबल झोनचं पूर्ण जबाबदारी ही ट्रायबलवरती दिलेली आहे आणि ती जबाबदारी डायरेक्ट प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या रूल खाली आहे. कुठल्या राज्यामध्ये झालेलं आहे तर कुठल्याही राज्यामध्ये हे इस्टॅब्लिश केलेलं नाही आणि म्हणून तिथला असणारा आदिवासी हा आमचं राज्य जे आहे त्या आमच्या राज्यावरती असणारं तुमचं राज्य का हे तो विचारतोय आणि तो लढतोय. आता त्याला तुम्ही नक्षलवादी म्हणा, काही म्हणा आणि हे जे चाललेलं आहे जंगल, पाणी, जमीन आणि खनिज या चोरीसाठी झालेला असताना हा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो.
आज तुमचं सगळं युरॅनियम, आयर्न ओर, कॉपर, बॉक्साईड, हे सगळे या आदिवासी झोनमध्ये आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणतो की जे मुस्लिम कंट्रीजकडे तेल आहे आणि ख्रिश्चन कंट्रीजकडे टेक्नॉलॉजी आहे. ती टेक्नॉलॉजी चालवायला तेल लागते. त्याच्यामुळे तेलाचं एक्सप्लॉयटेशन झालं पाहिजे म्हणजे स्वस्त मिळेल. भारतामध्ये सगळी खनिजं ही आदिवासी भागामध्ये आहेत. ती स्वस्त आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून आदिवासी उद्ध्वस्त करा हे धोरण आहे. म्हणून म्हटलं की इथल्या मिडल क्लासने या गोष्टी वाचल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत आणि उगीच अमित शहा म्हणतोय म्हणून असताना मूर्खासारखं त्याच्यावरती विश्वास ठेवू नये. थँक्यू. या सगळ्या ह्याच्यामध्ये कन्क्लूड करण्याच्या अगोदर मी सर्व तमाम जनतेला जयंतीच्या शुभेच्छा देतो. विचार नाशिकमध्ये ज्या प्रकारे दोन्ही घरात आणि नंतर जे कंपनीमध्ये जे धर्मांतरणासंदर्भात जो प्रकार घडले त्याकडे कसं पाहतात? कारण त्याला खूप उदो होते दोन्ही प्रकरणामध्ये. म्हणजे जे मी शासन झालंच पाहिजे मात्र मी नागाव केला जातोय का? मी पुन्हा म्हणतो की जुने भोंदूगिरी करून जगणारे आणि आत्ता नव्यानं भोंदू करून जगणारे यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जुन्या पद्धतीने जे भोंदूगिरी करत होते त्याच्या भोंदूगिरीला सायन्स होतं, सायंटिफिक आन्सर होतं आणि त्याची भोंदूगिरी ही पोटापाण्याची असणारी भोंदूगिरी होती, ती शोषणाची नव्हती. आत्ताची असणारी जे भोंदूगिरी आहेत हे शारीरिक शोषणाचं, पैशाचं लुटण्याचं ठिकाण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. दुर्दैवाने आपल्या इथे सायंटिफिक कम्युनिटी असं जर मी म्हटलं तर जुनी भोंदूगिरी करणारी कमिटी होती असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे आजही माझं चॅलेंज आहे की कोणीही अग्नीवरती चालून दाखवावं. पण जुना भोंदूगिरी ज्याला आपण म्हणतो त्याला तुम्ही सांगा तो आजही तुम्हाला अग्नीवरनं चालून दाखवतो. कारण त्याला त्या अग्नीवरनं चालताना पायाला काय लावावं लागतं ही त्याला कल्पना होती आणि किती मिनिटं चालायचं आहे आणि तेव्हा किती प्रमाणात लावलं पाहिजे हे त्याला नॉलेज होतं. त्यामुळे त्याचं नॉलेज तो पोटासाठी वापरत होता. आत्ताचे जे भोंदू आहेत ते शारीरिक शोषणासाठी आणि लुटारूपणासाठी निर्माण झालेले आहेत. अशी परिस्थिती आहे. कंपनीला स्मार्ट कंपनीमध्ये धर्मांतरणासाठी प्रयत्न केला का महिलांचं शोषण केलं गेलं हा तो मुद्दा हा देश लेवलपर्यंत गाजलेला आहे. याकडे कसं पाहतो? आता तुम्हीच मांडलेलं आहे, काय मांडणार मी अजून त्याच्यामध्ये. पोर्टबंदर, गुजरातमधलं पोर्टबंदर जे आहे एक 3 ते 4 वर्षापूर्वी बातमी आली होती की 18,000 कोटीचा असणारं ड्रग्स पकडण्यात आला होता. तो कोणाचा आहे? त्याच्या संदर्भात कोणालाच माहिती नाही. ते सरकारचं आहे की सरकारमधल्या कुठल्या मंत्र्याचं आहे किंवा इथले असणारे जे काही ड्रग लॉर्ड्स आहेत त्यांचं आहे, कोणालाच माहिती नाही. त्याच्यामुळे या देशामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात ड्रग्स येतोय आणि तरुण पिढी दुर्दैवाने मी असं म्हणेन की त्याला बळी पडत चाललेली आहे. नाही, त्याचे एक डिस्ट्रॉय करणे, एकदा
एकदा पकडला गेला म्हणजे सीज झाला तर त्याचा सीज रिपोर्ट होतो. तो सीज रिपोर्ट झाल्यानंतर कोर्टाला रिपोर्टिंग होतं. त्या केसेस एकदा संपल्या की कोर्टाकडून घेऊन तो डिस्ट्रॉय, कोर्टाला कळवून त्याला डिस्ट्रॉय केलं जातं. ते सार्वजनिकच डिस्ट्रॉय होतं. नाही आता हे स्प्रेड आउट होतंय. कारण का एकदा कोर्टाकडे गेलं की कोर्टाला स्वतःहून ती डिस्ट्रक्शन करण्याची ऑर्डर करावी लागते आणि ती ऑर्डर केल्यानंतर त्याला ते डिस्ट्रॉय करावंच लागतं.